शिंपल्यात माणिक मोती असत नाही. जंगल पुष्कळ असतात, वनही पुष्कळ असतात, पण प्रत्येक जंगलात आणि वनामध्ये चंदन नसतं. तत्वतच माणसं सगळी असतात, भरपूर असतात, विपुल असतात, पण सगळेच साधू या पदवीला प्राप्त असत नाही. साधू मोठा दुर्मिळ आहे. आणि आता भारतामध्ये आजच्या कालखंडामध्ये धर्माचं मोठं मार्केटिंग चालू आहे. मोठं मार्केटिंग आहे धर्माचं. प्रचंड साधू, लोकही बावळट, फुलचट, अज्ञानी, अंधश्रद्धाळू त्यांच्या पायी लागतात. पण बाबांचा जो मार्ग आहे तो सज्जनत्वाचा आहे, पावित्र्याचा आहे, मांगल्याचा आहे आणि योग्य दिशा दाखवणारा आहे. मार्गदारी त्याच्या पुण्यानेही पार होती अगणित उपकार त्याचे. जनसामान्यांना, माझ्या शेतकरी बांधवांना, बहुजन समाजाला महाराज अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. अन्यथा तुकारामाच्या भाषेमध्ये जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर फार कठीण आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याचा लळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. चुकीच्या दिशेला समाजाला जे नेतात ते बुवाबाजी करतात, समाजाचं आर्थिक, लैंगिक, भावनिक शोषण करतात, सन्मार्गाला नेण्याऐवजी वाम मार्गाला लावतात आणि स्वतःचे खिशे भरतात. परवाची उत्तर प्रदेशातली हाथरसची घटना, 150 लोक मेले. त्या भोले बाबांना 150 लोक मारून टाकले. बावळट समाज जिथून साधू चालत जातो ती माती तुमच्या डोक्याला लावून, अरे तुम्ही मातीमोल झाले. पावित्र्य मातीत नाहीये. तो साधूचं वर्तन कसं आहे, तो समाजाला कशी योग्य दिशा देतो, त्यावर त्याचं मोठेपण अवलंबून आहे. भारतीय संस्कृती साधू, संत, ऋषी, मुनी, तत्वज्ञ, फिलॉसॉफर, विचारवंत यांची पूजा करणारी संस्कृती आहे. एवढं विपुल धन जगाच्या कुठल्याही देशाच्या संस्कृतीला लाभलं नाही जे भारताला लाभलेलं आहे. भारताची गुरु परंपरा व्यासांपासून सुरू होते. व्यास उच्चिष्टम सर्व जगत, व्यासाने सर्व ज्ञान उच्चिष्ट केलेलं आहे आणि हीच परंपरा आज चालू आहे. व्यासाचा जन्म पौर्णिमेला, बुद्धाचा जन्म पौर्णिमेला, हनुमंतरायाचा जन्म पौर्णिमेला. जगामध्ये आणि भारतामध्ये जे जे महामानव, महापुरुष, महारत्न झाले त्यांचा सर्वांचा जन्म पौर्णिमेला झालेला आहे. पौर्णिमा म्हणजे चांदणं, पौर्णिमा म्हणजे उजाड. तमसो मा ज्योतिर्गमय, अज्ञानाकडून, अंधाराकडून जी प्रकाशाकडे नेते ती पौर्णिमा. अज्ञानाकडून, अंधश्रद्धेकडून जी ज्ञानाकडे नेते ती पौर्णिमा. कारण ज्ञानान मोक्ष हा शंकराचार्याचा सिद्धांत आहे. ज्ञानाशिवाय माणसाचा उद्धार होत नाही. भुरी भाबडी, अज्ञानी, अंधश्रद्धाळू श्रद्धा माणसाला हानी पोहोचवते. श्रद्धेच्या अधिष्ठान विवेक असावं. फेडून अविवेकाची काजळी, फेडून अज्ञानाची काजळी, विवेक दीप उजळी, योगी पाहे निरंतर दिवाळी आनंदाची ज्ञानवराय म्हणतात. विवेक युक्त परमार्थ करा, विवेक युक्त परमार्थ करा. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी, एका केशी राजे सकळ सिद्धी. या सगळ्या सिद्धी तुम्हाला तुमच्या बुद्धीमुळे प्राप्त होतात. सज्जन हो, साधू संत ऋषीमुनीचा 33 कोटी आणि 140 कोटी लोकसंख्या असलेला हा देश, तत्वज्ञानाची एवढी उज्ज्वल परंपरा. प्राचीन काळी ऋषी झाले, मध्ययुगीन 12व्या शतकात ते 18व्या शतकापर्यंत संत झाले, पुढे धर्मसुधारक झाले, ज्याच्यामध्ये महात्मा फुले, सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक हे येतात. त्याच्यानंतर शास्त्रज्ञ झाले. देशाला तत्वज्ञ लागतात, देशाला संत लागतात, देशाला ऋषीमुनीचं तत्वज्ञान लागतं, देशाला विचारवंत लागतात, देशाला धर्मसुधारक लागतात आणि देशाला शास्त्रज्ञ सुद्धा लागतात. ही सर्व समाजाच्या, राष्ट्राच्या विकासाची अंग आहे. समाजाला समृद्ध करणारे हे विविध अंग हे देशाचे गुरुच आहे. हे देशाचे गुरुच आहे. यांना कमी लेखून चालणार नाही. आपल्या परंपरेमध्ये सद्गुरूला जी आपली उपाधी आपण देतो त्याचं विवेचन असं करतो. तुझ्या ठिकाणी गुप्त असलेलं भगवंताचं रूप तुला जागा करून जो दाखवतो तो तुझा सद्गुरू, तो तुझा सद्गुरू. कारण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझी जागा जी तू विसरला ती जागा तुला जागा करून जे दाखवतात ते सद्गुरू. तुझ्या ठिकाणी असलेलं आत्मतत्व याची ओळख करून देतात ते सद्गुरू.
आणि या आत्मतत्वाची ओळख झाल्याच्या नंतर माणसानं जर सरळ मार्गानं दैवी संपत्तीनं जीवन जर जगलं तरच तो अध्यात्म तत्वज्ञानाचा अधिकारी होतो, तरच तो शिष्यत्वाला पोहोचतो. या जागेला व्यासपीठ का म्हणतात? ज्या जागेवरून समाजाचं आध्यात्मिक नैतिक प्रबोधन केलं जातं त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यासाच्या नावावरून याला पीठ म्हटलेलं आहे. पीठ म्हणजे अधिष्ठान, पीठ म्हणजे ज्या जागेवरून तत्वज्ञान दिलं जातं ती जागा. म्हणून या व्यासपीठावर जे बसलेले सर्व सन्माननीय आहे यांना मी वंदन करतो, यांचा मी आदर करतो मनपूर्वक. सज्जनो, माझ्या वेगळ्या क्षेत्रात आहे. कॉलेजला शिकवणं साधी गोष्ट नाहीये. मोठमोठे विद्यार्थी असतात. आमचे जे मोहिते त्यांनी अतिशय चांगलं सांगितलं आणि शास्त्री महाराजांनी सांगितलं आपण ग्रंथ वाचले पाहिजे. हा मोबाईलचा जमाना आहे. मी विविध ठिकाणी शाळेत व्याख्यानं देतो. मुलांना पुस्तक नको आहे, मुलांना मोबाईल हवा आहे. घरात जर एखादं बाळ रडत असेल तर त्याची आई सन्मानानं सांगते, सर याला मोबाईल दिल्याशिवाय हा झोपतच नाही. जरूर द्या. यंत्र आहे, त्याचा सावधगिरीनं शहाणपणानं उपयोग करता आला तर ते उपयुक्त आहे. नाही तर भाजी कापणारी सुरी गळा कापाला सुद्धा उपयोगी पडते. कोणत्या वस्तूचा कुठे कसा उपयोग करावा याला शहाणपण लागतं आणि शहाणपण हे मानवी जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ अमृत आहे. कुठेही जा शहाणपण लागतं. विजडम इज एव्हरीवेअर, इट इज निडेड एव्हरीवेअर. कुठल्याही जो शहाणा असतो तो कुठल्याही भ्रामक गोष्टीला बळी पडतो नाही. आणि म्हणून ही व्यासाची परंपरा व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं आपण चालवित असतो. मी काय सांगितलं? जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो गुरु केला जाण, गुरुशी आले अपार पण जग सर्वत्र गुरु दिसे. सज्जन हो, मूळ आत्मज्ञानावर येतो. थोडक्यात, वेळ नाहीये. विठ्ठल विश्वात ठसून लपून राहिलेला तो विठ्ठल पंढरीत आहे, तो सगुण आहे. पण चैतन्य तत्वाच्या रूपानं निर्गुण निराकार परमात्मा आत्मतत्वाच्या रूपानं तुमच्यात आणि माझ्यात आहे. देही असुनीय देव व्यर्थ हिंडे निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. दुधी असता नवनीत तुम्हाला कळतं, करणे तयाचे मथित. साखरेचे मूळ ऊस तैसा दिही देव खास. तुका म्हणे मूळ जलन दिही देव का पाहिना. इथला विसरून गेला आणि बाहेर शोधतो. अरे इथलाच कळला नाही तर बाहेरचा काय कळणार तुला? जो अंतरंगात आहे तो कळला नाही, बाहेरचा काय कळणार तुला? देऊ का एक दान का? अरे जत्रा में फतरा बैठाया तीरथ बनाया पाणी. दुनिया भई दिवाणी पैसे ते तुला बाया म्हणते बाई ती देवाला गेले, माणसं म्हणते बाई देवाला. अरे काय कळलं तीर्थाशी जाऊन तुला काय केले? चर्म प्रक्षाळले वरी वरी, अंतरीचे अशुद्ध नाही गेले. भूषण तो केले लोका माझे. वर्म कळालं तर अध्यात्म आहे, तत्व कळालं तर तत्वज्ञान आहे, सत्व कळालं तर माणसाचं महत्व आहे. भारतीय समाजाला, आजच्या समाजाला अवनती आणली. कोणा आणली? ह्या भुवाबाजी करणाऱ्या लोकांनी आणली. कोणा आणली? पुढाऱ्यांनी पण आणली. तत्व सत्व आम्ही कुठेच ठेवलं नाही. ज्ञानाला आचार नाही, जीवनात चारित्र्य नाही, व्यवहारात नीती नाही, माणसात सत्व नाही आणि कोणाचंच कोणाला महत्व नाही. कोणाचंच कोणाला महत्व नाही. ज्वारी खूप आली पण कंस दाण्याचाच पत्ता नाही. जेव्हा समाज अनीतीच्या मार्गाने जातो, समाजाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हानी होते. अरे ज्या हरिश्चंद्रानं स्वप्नात वचन दिलं आणि वास्तवात सत्य करून दाखवलं, आता सापडल कसा माहित आला? इथे तुमच्या बरोबर येत होतो म्हणतो मी पुढे बोललो. माणसं बदलली, माणसं भ्रष्ट झाली, माणसं आसुरी संपत्तीला बळी पडली. आणि कसं वातावरण झालं? अरे जाऊ तिथे खाऊन मुरलेलं घरी नेऊ. पूर्वी माणसं होती विचारानं झपाटलेली, आता माणसं विचारानं सारी फाटलेली. पूर्वी माणसं होती विचारानं झपाटलेली, आता माणसं सारी विचारानं फाटलेली. प्रत्येकालाच हवी संपत्ती आणि सत्ता. चुलीत गेली नीतिमत्ता, चुलीत गेली नीती.